सकाळी 5:30चा अलाराम झाला तशी सुचेता अंथरुणातून बाहेर आली. खरं तर ती अलाराम होण्याचीच वाट बघत होती. रात्रभर तसाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. घरात अजून कुणीच उठलेलं नव्हतं. अर्थात रोजच ती सर्व आधी उठत असे. मस्तपैकी आल्याचा चहा करून घ्यावा म्हणजे बरं वाटेल म्हणून चहा ठेवला आणि नेहमीप्रमाणे एकीकडे पोळ्यांची कणिक भिजवून घेतली. चहा कपात ओतून टेबलावर येऊन बसली. चहा घेत होती, पण आज जरी मन थोडे शांत झाले असले तरी ते अस्वस्थ होते. निर्णयाची संपूर्ण जबाबदारी तिने श्रीरामवर टाकली असल्याने. पण तो काय निर्णय घेईल, आपल्यापुढे काय, हे प्रश्न मनात येतच होते. या प्रश्नांबरोबर मन एकदम 25 वर्ष मागे गेलं. आज नोकरीचा पहिला दिवस. सुचेता व्यवस्थित तयार होऊन 10 मिनिटे आधीच बँकेत पोहोचली. बघितले तर अजून कोणीच आलेलं नव्हतं. कुठे जावे, काय करावे वगैरे विचार करीत असतानाच तिचे लक्ष केबिनकडे गेले. तर तेथील अधिकारी कामालाही लागलेले. तेवढ्यात एका शिपायाने येऊन विचारलं, कोण पाहिजे? मी आजपासून या बँकेत जॉईन होण्यासाठी आली आहे. सुचेता, हो का, बरं, असं अजून लोक यायची आहेत. ते गेले त्यांच्या कामाला. तिच्यासारखे आणखी 3-4 जण आज जॉईन होणार होते. एक एक करत सर्व आले. नवीन जॉईन होणाऱ्यात एक मुलगी आहे हे बघून सुचेताला जरा बरं वाटले. चला, कुणीतरी आहे बरोबर. सर्वांच्या जॉईनिंग फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावर शाखा प्रमुखांचे सर्वांसाठी वेलकम लेक्चर होते. लेक्चर चालू असताना सुचेताच्या मनात आले, अरे, हे एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा एवढे यंग कसे? नेहमी बँकेचे प्रमुख अधिकारी म्हणजे एजेड गृहस्थच असतात ना. जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे, आपण बरे आणि आपले काम. तिला प्रथम लोन डिपार्टमेंट देण्यात आले. तिची कामाची तत्परता, सिन्सिअरिटी, नवीन शिकण्याची आवड म्हणून तिथल्या सेक्शन हेडची ती लाडकी झाली. आपले काम संपवून परत सगळ्यांच्या मदतीला नेहमी तयार. 3-4 महिन्यात ती तिथे चांगलीच रुळली होती. तेवढ्यात फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटमधील बोकील मदानांना डिलिव्हरीसाठी रजेवर जायचे होते. म्हणून मग तिची त्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाली. त्या रजेवर जाण्याआधी त्यांच्याकडून थोडेफार शिकून घेतले. काम नवीन व जोखमीचे होते. ती पण मन लावून शिकत होती. कामाच्या निमित्ताने तिला वारंवार शाखाप्रमुखांच्या केबिनमध्ये जावे लागे. प्रत्येक वाउचर, डिक्लेरेशन, क्लेम वगैरेही त्यांची सही असणे बंधनकारक होते. त्यामुळे श्रीरंग गोड बोले व तिची भेट होऊ लागली. सुरुवातीला त्यांच्यात फक्त कामाचेच बोलणे होई. मग हळूहळू ती केबिनमध्ये आल्यावर दोघे मिळून चहा घेऊ लागले. कामाव्यतिरिक्त घरच्याविषयी आवडीनिवडी वगैरे बोलणे होऊ लागले. कधी बँकेत उशीर झाला तर ते तिला सोडवायला तिच्या घरी जाऊ लागले. मोकील मादाम रजेवरून परत आल्या, पण घरी लहान बाळ म्हणून त्यांना लोन डिपार्टमेंटला पाठवण्यात आले. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. सुचेताच्या घरी आता लग्नासाठी स्थळ बघूयात वधूवर सूचक मंडळात नाव नोंदणीसाठी आई पाठी लागली होती. तिला एकीकडे कळत होते की ती आणि श्रीरंग एकमेकात गुंतत चाललेत, पण बोलायचे कसे? तो तर काहीच बोलत नाही. शेवटी एकदा धीर करून त्याला सांगितले, अरे, माझ्या घरी आता लग्नाचे वारे व्हायला लागलेत. तर म्हणाला, माझी आई पण तेच म्हणत होती. मग पुढे काय? सुचेता म्हणाली. म्हणजे? श्रीरंग म्हणाला. त्याने असे म्हटल्यावर ती गप्प. वाटले त्याला आपल्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट दिसत नाही. मनातून मात्र खट्टू झाली. दुसऱ्या दिवशी कोणत्याच कारणाने श्रीरंगच्या केबिनमध्ये गेली नाही. सह्यांसाठी कागद नाईक काका करवी पाठवले. त्यांनी फोन केला नाही. विचार केला, जाऊ दे, नसेल त्याच्या मनात. 2 दिवसांनी रविवार होता. अंजलीकडे जायचे म्हणून आवरत होती. तेवढ्यात बाबांची हाक आली बाहेर. बाहेर येऊन बघते तर श्रीरंग आपल्या आईवडिलांसोबत आलेला. त्याने त्याच्या आईबाबांशी ओळख करून दिली आणि न सांगता आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आता हा कशाला आलाय तेही आईबाबांसहित, पण मनातून आनंदही झाला होता. मग त्याचे बाबा म्हणाले, मी लगेच मुद्द्यावर येतो. आज आम्ही मुद्दाम आलो. हा आमचा मुलगा तुम्हाला माहीत आहेच. श्रीरंग इंजिनियर असून MBA आहे. तुमच्या मुलीच्या बँकेत ऑफिसर आहे. तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत आहे. तुमचा काय विचार आहे ते सांगा. आईबाबांना हा सुखद धक्काच होता. तरी ते म्हणाले, आम्ही सुचेताला विचारून कळवतो. मी मात्र उडालेच. थोडा रागही आला. काहीच कसे सांगितले नाही आधी, पण मनातून सुखावले होते. खाणेपिणे झाल्यावर मंडळी मार्गस्थ झाली आणि बाबांनी मोर्चा माझ्याकडे वळविला. काय गं म्हणणे आहे तुमचे? मी काय तुम्ही ठरवाल ते, हे मी म्हणत असले तरी माझे डोळे आणि गाल वेगळेच बोलत होते. अर्थात हे आईबाबांच्या नजरेतून सुटले नाही. नीता मात्र खुश होती. चांगला शिकलेला, स्मार्ट, तशी जबाबदारी नाही. त्यात त्याला माझी लेक आवडली म्हणजे मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही, बाबा म्हणाले.
अहो मस्तच, अगदी पाहिजे तसं स्थळ घरी चालत आल्यावर कशाला नाकारायचे. पूर्वपुण्याई म्हणून दुसरीकडे जोडे झिजवावे लागले नाहीत. आई खुश होत म्हणाली. मग आहेतच माझ्या मुली, अगदी बंदा रुपया, असे बाबा म्हणाले. मी हवतच तरंगत होते. समोर आल्यावर काय बोलायचे हा प्रश्नच होता. विचार केला आपणहून जायचीच नाही, म्हणून परत फाईल्स नाईक काकांजवळ दिल्या. तर निरोप आला, तुम्हाला सर बोलवीत आहेत. थोडे चिडलेले वाटतात. लवकर जाऊन बघा काय ते. केबिनमध्ये गेले तर म्हणाले, पडलीस की काय, पायाला लागले का? मला काही अर्थबोध होईना. फाईल्स नाईक काका करवी का पाठवल्या? बसा, जरा बोलायचे. सर्व सह्या झाल्यावर वर बघितले. काय झाले बाईसाहेब? कसे वाटले सरप्राईज? झाले का तुझ्या मनासारखे? मी थोडे फुरकुटून म्हणाले. काय रे, आधी काही का नाही सांगितलेस? अगं जरा मज्जा, आणि हे बघ, आपण दोघांनी जरी ठरवले तरी घरच्यांची परवानगी लागणारच ना. मग म्हटले त्यांनाच ठरवू दे. हो, पण तुमचा विचार अजून कळला नाही. बाबा कळवतील म्हणून सटकले. बाबांनी इतरांकडून बाकीची माहिती काढून 2 दिवसांनी होकार कळविला. पुढचे दिवस कसे भराभर गेले. खरेदी, केळवण, बोलवणी, आमचं फिरणं यात विधिवत लग्न होऊन सुचेता देशपांड्यांची सौ सुचेता श्रीरंग ओढबोले झाली. दोन्ही घरी सर्व आनंदात होते. लग्नाला बँकेतील तमाम मंडळी हजर होती. हनीमूनला मनालीला गेलो असताना मी सहज म्हणाले, अरे तू एवढा इंजिनियर आणि MBA केलंस आणि बँकेत कसा काय नोकरी करतोस? अगं तुला भेटायचे होते ना, आता बघ मी काय करतो ते. अगदी मनावरच घेतले आणि वर्षातच नोकरी सोडून मित्रांच्या मदतीने या बिझनेसला सुरुवात केली. लवकरच तोही सेट झाला. रिटायर्ड झाल्यावर बाबासुद्धा मदतीला जाऊ लागले. घरचा माणूस म्हणून थोडा हातभार कमी झाला. एवढ्यात बाळाची चाहूल लागली. मग काय नुसते गोड कौतुक. सर्व प्रकारची डोहाळे जेवणे. कित्येक वर्षांनी दोन्ही घरात बाळ येणार म्हणून दोन्ही आज्या बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी करत होत्या. आणि यशचा जन्म झाला. श्रीच्या यशाची कमान पण वर वर चढत होती. नोकरी आणि यश यात वेळ पुरत नव्हता. 3 वर्षांनी मग स्वराचा जन्म झाला. श्रीला मुलांचा फारच लाळा. कामावरून कितीही दमून आला तरी दोघांना घेऊन त्यांच्याशी खेळायचा. मुलं मोठी होत होती. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेत होती आणि बक्षीसही मिळवत होती. श्रीरंगाला दोघांचा भरपूर अभिमान होता. माझी घर, मुले, नोकरी, दोन्ही आईबाबा ही सर्कस चालू होती. आईबाबा आता थकलेत. त्यातच बँकेच्या परीक्षा देऊन मी ब्रँच मॅनेजर झाले. श्रीरंगला केवढा आनंद झाला होता तेव्हा. मला थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडते म्हणून पुण्याजवळ पाचगणीला त्याने सुंदर बंगला घेतला. मी अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवत होते. माझ्या या संसाराला माझीच दृष्ट नको लागायला. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणून तो विचार झटकला. आणि ती काळ रात्र उगवली. आमच्या बंगल्यावर श्रीने मित्रांची पार्टी ठरवली होती. बाकी सर्वजण दुपारीच निघाले. श्रीला काही कामे होती म्हणून तो एकटा संध्याकाळी निघाला. मला मात्र खूप अस्वस्थता जाणवत होती. त्याला म्हणाले सुद्धा, एकटा जाऊ नकोस. पण म्हणाला, अगं कितीसा वेळ लागणार, पायाखालचा तर रस्ता. शेवटी गप्प बसले. रात्री 8 वाजता श्रीच्या मित्राचा फोन आला. वहिनी, श्री कधी निघाला? पोचला का नाही अजून? अहो केव्हाच गेले, तेव्हा ना पोचायला हवे होते. ठीक आहे, पोचल्यावर फोन करतो. मुलांना हाक मारली आणि जेवायच्या तयारीला लागली. तर परत फोन वाजला. वाटले पोचले वाटतं म्हणून फोन उचलला. तर अनोळखी आवाज. हॅलो, मी सुचेता बोलते. आपण? हॅलो, मी इन्स्पेक्टर देशमुख. ऐकले आणि हातापायात खालचे त्राणच गेल्यासारखे झाले. हॅलो, इथे अपघात झालाय. त्यांच्या मोबाईलमधील घरचा नंबर बघून फोन केला. पंचनामा झालाय. आम्ही त्यांना पुण्याला दीनानाथ हॉस्पिटलला घेऊन येतोय. तुम्ही तिकडेच या. आई, काय झालंय? यश म्हणाला. अरे यश, बाबांचा अपघात झालाय. त्यांना आता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आणतायत. चल आपण जाऊयात. अगं कसा झाला अपघात? किती लागले? बाबा का नाही बोलले? यश, अरे मला हे विचारायचं सुचलेच नाही. बरं बरं, आपण लगेच निघूयात. यशने श्रीच्या मित्रांना कळवले. तेही लगेच निघाले. आम्ही हॉस्पिटलला पोचलो, पण अजून कोणी आले नव्हते. एक एक मिनिट युगासारखा वाटत होता. कधी एकदा श्रीला बघते असे होऊन गेले होते. यशसुद्धा सारखे फोनवर माहिती काढत होता. तेवढ्यात 2 ॲम्ब्युलन्स आल्या. त्यातून दोघांना आणले होते. दोघेही बेशुद्ध चेहरे, संपूर्ण रक्ताने माखलेले. दोघांना डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर दलाल त्यांना ते तपासत होते. तेवढ्यात कुणीतरी एक फॉर्म पुढे केला. मला काहीच कळत नव्हते. सर्व संवेदना जणू गोठून गेल्या होत्या. यश मात्र खंबीरपणे सर्व परिस्थिती हाताळत होता. एव्हाना बाकीचे मित्र पण आले होते. डोक्याला जबर मार लागलाय. ऑपरेशन करावे लागेल. मी ऑपरेशन फॉर्मवर सही केली. म्हटले,
काही करा पण माझ्या श्रीला वाचवा. घरी आई देव पाण्यात ठेवून बसल्या होत्या. जवळजवळ 4-5 तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, ऑपरेशन सक्सेसफुल झाले. थोड्याच वेळात त्यांना ICUमध्ये हलवतील. पुढील 48 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावे लागेल. नंतर काय ते सांगू. मी आता अमेरिकेला जायला निघतोय. डॉक्टर पाठकांच्या संपर्कात मी राहीन. तुम्ही काळजी करू नका. श्रीला ICUमध्ये हलवल्यावर बाहेरून बघितले. चेहरा बँडेजने झाकला होता, फक्त डोळे आणि ओठ सोडून. बाकी कुठे काही लागले असेल असे वाटत नव्हते. यश व श्रीच्या मित्रांनी त्या दुसऱ्या व्यक्तीविषयी विचारले, पण डॉक्टर पाठक म्हणाले, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. फार वाईट वाटले. सकाळी इन्स्पेक्टर देशमुखांनी पंचनाम्याची प्रत दिली. ती वाचल्यावर कळले की STच्या बसने त्या व्यक्तीला उडवले आणि तो श्रीच्या गाडीसमोर येऊन पडला. त्याला वाचवण्यासाठी श्रीने गाडी वळवली. ती थेट डिवायझरवर आदळली आणि अपघात झाला. सर्व रस्त्यावरील लोकांनी प्रत्यक्ष बघितले होते. 46 तासांनी त्यांनी फक्त डोळे उघडले, बाकी काही नाही. 48 तासांनी त्यांना रूममध्ये शिफ्ट केले. तो जागा झाला, पण नजर अनोळखी. मी, मुले, आई बाबा कोणालाही ओळखेना. डॉक्टर म्हणाले, वेळ लागेल. अर्थात वाट बघण्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नव्हतो. त्याची बाकी प्रगती चांगली होती. औषधांना तो रिस्पॉन्स देत होता, पण आम्हाला ओळखत नव्हता. 2 महिन्यांनी डॉक्टर म्हणाले, आता बाकी काही औषधे नाहीत. तुम्ही घरी घेऊन जा. कदाचित घरच्या वातावरणामुळे त्यांना ओळख पटेल. त्याला आमच्या लग्नातील फोटो, मुलांचे बारशाचे, वाढदिवसाचे, ट्रिपचे फोटो असे अनेक फोटो दाखवले. तरी तो ओळखेना. मी जवळ गेले तर तो एकदम दूर जायचा. सुरुवातीला तर तो आमच्या बेडरूममध्ये झोपायलाही तयार नसायचा. असे गेले 4 ते 5 वर्ष चाललंय. आता कुठे सर्वांनी सांगून सांगून त्याचा जरा विश्वास बसायला लागलाय. कारखान्यात जाऊन काम व्यवस्थित करू लागला. तरी तो म्हणत होता, अगं सुचेता, खरं सांगू माझ्या बुद्धीला पटतंय की हे सर्व आपले आहे. तू, मुले, आई बाबा, पण मानायला तयारच होत नाही. मी कोणावर तरी अन्याय करतोय असे वाटत राहते. विचार करून करून डोकं फुटायची वेळ येते. तुझी ओढाताण, तुझा त्रास मला सहन होत नाही. काय करू? मला कळतंय पण वळत नाही. हे बघ, तू नको जास्त विचार करू आणि जास्त त्रासही करून घेऊ नकोस. होईल सगळे नीट. त्याची ती ओढाताण, अस्वस्थता मला जाणवत होती. त्यासाठी माझे काळीज तुटत होते. पण डॉक्टर पाठकांच्या म्हणण्यानुसार काळ हेच औषध होतं. अधूनमधून तो स्वराला गौरी म्हणून हाक मारत असे. मग ती म्हणे, अरे बाबा, गौरी माझे नाव नाही, माझे नाव स्वरा आहे. मग तोही गप्प व्हायचा. या सर्वांमुळे यश एकदम मोठा होऊन गेला. इंजिनियर होऊन बाबांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालतोय. आणि परवाचा तो प्रसंग, आई आपण सर्व आपल्या पाचगणीच्या बंगल्यावर जाऊयात का? बाबांना पण चांगला चेंज मिळेल. यश, अरे अपघातानंतर तिथे कुणीही गेलेलं नाही आणि खरं सांगू आता परत तिकडे जावेसेच वाटत नाही. कम ऑन आई, अगं बाबांना किती आवडायचा तो बंगला, त्याचा परिसर. कदाचित त्याच्या आठवणी परत येतील. ठीक आहे, जाऊयात, पण स्वच्छ करायला सांग. हो, सांगितलं आहे. शेवटी एकदाचं निघालो. वाईपर्यंत यश ड्राईव्ह करत होता. अचानक श्री यशला म्हणाला, मी करू का ड्राईव्ह? मी आणि यशने एकमेकांकडे बघितलं. आम्हाला खूप बरे वाटले. किती दिवसांनी म्हणाला. खरं तर त्याला ड्रायव्हिंगची खूप आवड होती. आम्ही कित्येकदा लाँग ड्राईव्हला जायचो. यशने श्रीच्या हातात स्टेअरिंग दिलं आणि तो बाजूला बसला. थोडे पुढे गेल्यावर त्याने उजवीकडे वळवली गाडी. आम्हाला वाटले ड्रायव्हिंगची हौस भागवते, पण तसे नव्हते. डावी उजवी करत छोट्या गल्ली बोळातून गाडी चालवत होता. यश आणि मी दोघे एकमेकांकडे बघत होतो आणि यशला विचारले सुद्धा, अरे बाबा, कुठे चालला आहेस? तो काहीही न बोलता त्याने गाडी एका छोट्या घरासमोर थांबवली. एक छोटंसंच पण टुमदार घर, बाजूला शेत, विहीर. आम्ही प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे बघत होतो. तर हा गाडीतून उतरून घराच्या दिशेने चालायला लागला. तेही जोरजोरातच हाका मारत, ए गौरी, ज्योती, अगं आई कुठे आहे तुम्ही? मी आलोय ना. आम्ही त्याच्या मागे गेलो. घरातून एक मुलगी आणि तिची आई आणि आजी बाहेर आली आणि त्या श्रीकडे बघतच राहिल्या. अरे बघताय काय अशा माझ्याबरोबर? पाहुणे आलेत, त्यांचे चहापाणी करा. कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? आणि आमची नावे कशी माहीत तुम्हाला? बाई म्हणाल्या. हे ऐकता क्षणी श्री गप्प झाल्या. मग मीच पुढे होऊन त्यांच्याशी बोलले. त्यांची चौकशी केली तेव्हा कळले की त्यांचे पती 4 ते 5 वर्षापूर्वी अपघातात गेले. श्रीचा अपघात तोच असावा का? काय गौड बंगाल आहे, कळेच ना. इथे कुठे घेऊन आला? या लोकांची नावे कशी माहीत? मी पण त्यांना
श्रीच्या अपघाताची कहाणी सांगितली आणि तेव्हापासून जरा विचित्र वागतोय, आम्हाला माफ करा. ती मोठ्या मनाची होती. आम्हाला आग्रहाने घरात घेऊन गेली, चहा केला. पुढे बंगल्यावर गेलो, पण 1 दिवसात परत आलो. श्री अस्वस्थ होता, काहीच कळत नव्हती. आम्ही मग डॉक्टर पाठकांना फोन केला. सर्व वृत्तांत ऐकूनही त्यांनाही जरा विचित्रच वाटले. म्हणाले, डॉक्टर दलालांशी चर्चा करून सांगतो. 2 दिवसांनी डॉक्टर पाठकांचा फोन आला. गुड न्यूज आहे, डॉक्टर दलाल इंडियात आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला सर्व पेशंट सहित भेटायचे आहे. दिलेल्या वेळेनुसार आम्ही सर्व डॉक्टर पाठकांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो. डॉक्टर दलाल आलेलेच होते. सर्वजण कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. डॉक्टर दलाल बोलू लागले, नमस्कार. मी ऑपरेशन करून लगेच अमेरिकेला गेलो, तरी डॉक्टर पाठक यांच्या टचमध्ये होतो. वेळोवेळी माझ्या पेशंटची खबर घेत होतो. त्यांना औषधे उपाययोजनाही सांगत होतो. पोस्ट ऑपरेशन औषधोपचारांचा मी पेशंट उत्तम प्रतिसाद देतोय ऐकून बरेच वाटत होते. आता मी तुम्हाला मानवी मेंदूची थोडी माहिती सांगतो, त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यांनी स्लाईड दाखवायला सुरुवात केली. आपल्या मेंदूचे एकूण 4 भाग असतात. प्रथम उजवी आणि डावी बाजू. या दोन भागांची आणखी 2, एक वर आणि एक खाली, ज्याला बोलीभाषेत आपण मोठा मेंदू आणि लहान मेंदू असे म्हणतो. प्रत्येकाचे कार्य कसे चालते हे थोडक्यात समजावून सांगितले. आपल्या लहान मेंदूचा जो डावा भाग आहे, तिथे आपली माहिती, आठवणी साठवल्या जातात, म्हणजेच आपली स्मरणशक्ती, ज्यामुळे माणसाला आठवणी येतात, गोष्टी आठवतात. हे सर्व आम्हाला डायग्रामनुसार सांगत होते. आता त्यांचा आवाज अजून गंभीर झाला. पुढे म्हणाले, या अपघातात श्रीच्या याच भागाला धक्का लागून तो डॅमेज झाला. बरं, तो काढून टाकणेही शक्य नाही, कारण माणसाला संपूर्ण ब्रेन असणे आवश्यक आहे. त्याचवेळी दुसऱ्या टेबलवर अपघातातील ती दुसरी व्यक्ती होती. दुसरे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. त्याचे ऑपरेशन करावे लागणार होते, कारण त्याची तर कवटीच फुटली होती. पण तेवढ्यात त्याचे हार्ट बंद पडले. बरेच प्रयत्न करूनही ते सुरू होईना. म्हणजे आता त्याच्या ऑपरेशनचा मार्ग बंद. आम्ही सर्व श्वास रोखून हे ऐकत होतो. मिनिटभर ते थांबले, पाण्याचा एक घोट घेतला आणि पुढे म्हणाले, सर्वप्रथम मी त्या इसमाच्या धीरेतत्त पत्नीचे आभार मानतो. तिला धन्यवाद देतो, कारण त्याचे हार्ट बंद पडले. आता काहीही करू शकत नाही, पण तुम्ही आणखीन कोणाचे प्राण वाचवू शकाल. आम्ही तिला अवयवदानाची कल्पना सांगितली. अशा कठीण मानसिक अवस्थेमध्ये सुद्धा तिने अवयवदानाच्या फॉर्मवर सही करून परवानगी दिली. म्हणूनच आम्ही त्या व्यक्तीच्या मेंदूतून तो भाग काढून त्यांच्या खराब झालेल्या भागात त्याचे प्रत्यारोपण केले. हा प्रयोग आमच्यासाठी सुद्धा नवीनच होता. ऑपरेशन सक्सेसफुल झाले, पण पोस्ट ऑपरेशन याचे काय परिणाम होतील याबद्दल आम्ही सुद्धा अनभिज्ञच होतो. याचे परिणाम तुम्ही भोगताय याची मला कल्पना आहे. जी व्यक्ती मृत आहे तिच्या आठवणी घेऊन हा जगतोय. म्हणूनच तुम्हाला विचित्र वाटत असेल. असं काहीसं घडतंय, पण घाबरू नका. काही दिवसांनी तो हे विसरेल व नॉर्मल आयुष्य पुन्हा जगू शकेल. आम्ही सर्व सुन्न झालो होतो. यंत्रवत क्लिनिकवरून घरी आलो. सुचत काहीच नव्हतं. पण एक गोष्ट झाली. श्रीच्या विचित्र वागण्यातील सुसंगती लक्षात आली. रात्री जेवणाचा मूड नव्हता. कसेबसे 4 घास पोटात ढकलले. झोपताना मी श्रीला सांगितले, श्री, तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे. मी कुठेही आडकाठी करणार नाही. फक्त पूर्ण विचार करून घे. अगं आई, किती वेळ फोन वाजतोय, लक्ष कुठे आहे तुझं? यश म्हणाला, मावशी, मी तुला नंतर फोन करतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आई नको इतकी काळजी करू, सर्व काही ठीक होईल. तेवढ्या श्री पण उठून आला होता. आता त्याचा चेहरा शांत वाटत होता. सर्वजण आवरून ब्रेकफास्ट करता टेबलवर जमले. श्रीने बोलायला सुरुवात केली, माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला, पण यापुढे असे होणार नाही. माझ्या मनात नेहमी द्वंद्व युद्ध चाललेलं असायचं. बुद्धीला जे पटत होतं ते मन मानायला तयार नव्हतं. त्यात आठवणींची साथ संगत पण सुटून गेली होती. पण आता याचे कोडे काल आपल्या सर्वांनाच उलगडले. त्यामुळे मी आता जुन्या आठवणी एका कप्प्यात बंद करून ठेवणार आहे आणि परत पूर्वीचे आयुष्य जगणार आहे, जसे वागणार आहे. आम्ही सर्व नुसते पाहत होतो. आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आणखी एक, मी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेच मला जीवदान दिले आहे. त्याचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. मी मुक्त होऊ शकणार नाही, पण त्याची मुलगी गौरी हिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा मी पूर्ण भार उचलणार आहे. या सर्वासाठी मला तुमची मदत लागेल. आणि यश, स्वरा, तुम्ही तिला आपल्या लहान बहीण माना. मुलांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. अरे श्री, आपण आजच त्यांच्याकडे जाऊन ज्योतिताईंना सर्व काही सांगूयात.
फोन कोणाच्या कधी कसे उपयोगी पडेल सांगता येत नाही. कुठला हा ऋणानुबंध. नियतीच्या या अजब न्यायावर एक डोळ्यात असू तर दुसऱ्या याच्यात हसू जमा झाले होते.